बैल घेऊन आलो आहे आंब्याच्या शेतात. तर आंब्या शेतात आपण आवत सोडलं होतं ना, इथं पाठीमागं आवतोय. तर आज आवत आणायचं आहे त्याच्यामुळं. आणि शेणखत टाकायचं नाही, कारण थोडासा पाऊस पडला आहे ना, तर आई पप्पा शेणखत टाकलेलं शेणखत पांगवत आहेत. तर त्याच्यामुळं बैलांना काही काम नव्हतं, मी आलो आवतावर घेऊन. आणि रात्री थोडासा पाऊस पडला आहे ना, त्याच्यामुळं शेत पण आता मऊ जाणार आहे. त्याच्यामुळं आता आवत आणायला चालू करायचे. तर बैलांना घेऊन आलो आहे. खायला तर काहीच नाही, पण बैलासारखं खाली बघतायत. चला आता आवत झुपतो. आवत झुपले, आज चालू करतो आता आवत आणायला पाठीमागून. हे शेताला आपली आडवी पाळी घालायची चालू आहे. तर मला वाटतं दुपारपर्यंत मी हे आंब्याचं झाड आहे ना, तर ह्याच्या पलीकडच्या आंब्याचं झाडपर्यंत जाईल. बघूया आपले बैल कुठवर चालत आहेत काय. आता 5-6 दिवस झाला आवतावर नव्हते ना, चांगले चालतील. मी बरोबर जिथं म्हणलं होतं ना आपलं आवत तिकडं होतं, तर हे आंब्याच्या पलीकडे हे आंब्याखाली थांबायचं म्हणून. तर तिथं बरोबर सावलीला थांबवलं बैलांना दिली आता विश्रांती. थोडं 10-15 मिनटं फोन बघतो, तोपर्यंत बैल विसावा घेतात. मग परत चालू करायचं. त्या पलीकडचा मोठा आंबा आहे ना, तर त्या आंब्यापाशी आवत गेल्यावर मग तिथं सोडायचं. तिथं दुपारसाठी सोडायचं. मग दुपारून आलं तिथून पलीकडे आवत आणायचं. मग बघू दुपारून दुसरे काही काम आहेत का आवतच आणायचं. पण आता दुपारपर्यंत त्या मोठ्या आंब्यापर्यंत तर घेऊन जाऊ. थोडंसं विश्वास देतो बैलांना. मस्तीमध्ये चिमण्याला मारलं सर्जनी इथं. बघा इथं शिंग वरून असं तिरकं गेलं. सर्जा मस्ती करताना मारतो कधी म्हणजे मजाकमध्ये मारतो, पण खरंच चिमण्याला तिथं लागलं. म्हणजे आता नाही, जस्ट आणताना हौदापाशी मस्ती केली त्यांनी. पाण्यात थोडेसे डिल्ले सोडले होते ना पाणी पिण्यासाठी. मोबाईलच्या नादात तोपर्यंत सर्जाने मारलं चिमण्याला. बाकी कुठं नाही मारलेलं, तर असंच एकदा पायाला पण मारलं होतं सर्जनी इथं चिमण्याच्या. आता मी अवथानात तो मोठा आंबा तिकडे, तो समोर मोठ्या आंब्याच्या वर अवथानात आलो. इथपर्यंत एवढंच राहिले. बैल उभा आहेत ना, बैलापासून रस्त्यापर्यंत हा आंबामध्ये, मग पुढं पलीकडं रस्ता, एवढंच राहिले. तर बघतो कुठपर्यंत बैल चालतात. आणखीन बैल लय मस्त चालत आहेत, हाणायची वगैरे गरजच नाही, चांगलं चालत आहेत. मग जिथवर चालतील तिथवर मग पुन्हा मग दुपार करायची. आता तसे पण 1:30 वाजलेत. आणखीन एक बघतो किती वेळात होतं. एवढं जास्त वेळ लागला तर मग ठेवून जातो, आणि जर कमी वेळ झाला तर घेऊन जातो. ऊन पण लय पडले ना, बैलांना थोडा विसावा देतो इथे लिंबाच्या सावलीला. सर्जा पण पलीकडे सावलीतच आहे, आणि चिमण्या पण सावलीत आहे, आणि आम्ही पण थोडंसं सावलीत बसतो फोन बघत. ऐक सर्जा, 2 वाजलेत. आवत आंब्यात सावलीला उभा केलं आहे, आणि पूर्ण शेत आवथानाचं झालं आहे. कडीपर्यंत आपण आवत आणलं आहे. बघा इकडं रोड आहे ना, इथपर्यंत आवत आणलं आहे. आणि जास्त वेळ लागतो आवत आणायला. आडवं आवत आणलं आहे ना आपण, तर रुंदी कमी आहे शेताची, तर मग सारखं वळावं लागतं बैलांना. लांब का आवत आणायचं असतं तर मगाच झालं असतं, पण ते रुंदी म्हणलं ना, सारखं वळावं लागतं बैलाला. मग बैल वळण्यातच बेजार होतात. तिकडं जायचं परत वळायचं, मग स्पीड घेता येत नाही जास्त बैलांना पण. म्हणजे कंटिन्यू चालता येत नाही. लगेच कडीला ना परत मग वळायला जास्त वेळ लागतो. त्याच्यामुळे जास्त वेळ झाला. तरी आता 2 वाजलेत. आवत सोडतो, मग परत 4-4:30 वाजता यायचं आवत आणायला. मग बघू दुपारून दुसरं काय काम असेल तर दुसरं काम करू, किंवा मग ह्याच शेतात उभं आवत आणू, किंवा मग तळ्याकडं परत आवत घेऊन जाऊ. कारण तळ्याकडच्या शेतात गवत आले ना थोडं पाऊस पडल्यामुळे. तरी बघू मग काय होतं ते. मग आता तर आवत सोडतो मी, आणि परत आवत आल्याबरोबर झालं एवढं पाळीचं. बरं झालं. कामाला चाललेत ना, फुल पाणी पित आहेत. जाताना पण पोटभर पाणी पिले होते. कामाला चालल्यामुळे आता पण फुल पाणी पिणार आहेत. आता गेलं की कुट्टीवर पडतात, भरपूर खातात. आणि इकडं चाललं आपलं हौदावालं शेत आहे ना, तर ते मोगड्याचं चालू आहे. आणि आम्ही इकडं लिंबुण्याच्या शेतात आहे. जिथं आपण लिंबुण्या काढल्यात ना, तर तिथल्या मुळ्या वगैरे ना खालच्या मोठ्याल्या, तर त्या काढतायत पप्पा. आई खालच्या शेतातल्या मुळ्या वगैरे गोळा करते. तर तिकडच्या मोठ्या मुळ्यात ना, तर त्या काढून टाकायच्या. जे आजूबाजूचे बाबळीचे काटे वगैरे म्हणजे फांट्या येतात ना मध्ये, तर त्या कट करून बाहेर टाकायच्या. ते बघा आई मुळ्या गोळा करून टाकते मोठ्याल्या बाजूला. कारण हे पण शेत आता मोगडायचं आहे. आपलं वरचं शेत तिकडं मोगडायचं चालू आहे, हौद बसलं. तर इथं कसं पाऊस जास्त पडला नाही ना, हे बघा ह्याच्या ढेकळत तसेच आहेत ना मोठाले.
मग ते ढेकळामुळं ट्रॅक्टरने हे करायचं आहे. बैलांचे तर आपण बघितलं ना, चिमण्याचे कसे पायाचे सालटे निघतात, मग ते बैलांना जमत नाही मशागत करायला पाऊस पडल्याशिवाय. मग ट्रॅक्टरला कशी पण जमते. मग त्याच्यामुळं आपल्याला ट्रॅक्टरने करायची आहे. मग जिथं जिथं निबार ढेकळं होते ना, तर ते ट्रॅक्टरने केलं. आता तळ्याकडे शेतं आपण नांगरलं नव्हतं, तर तिथं बैलांनी आवत आणले. आत्ताच आपण आंब्याच्या शेतात बैलांनी आवत आणले, म्हणजे तिथं बैलांनी जमत होतं. पण या ढेकळात काय होतं, मग बैलांना पण उगं बेजार होते आणि उरकत पण नाही रान. त्याच्यामुळं ट्रॅक्टरने करत होतो आपण मशागत. आणि इकडं आपल्या सोलर प्लेट आहेत ह्याच्या समोरच्यात ना, तर या समोर पोलपाशी जो बोर आहे ना, त्या बोरच्या तिथल्या. आणि जो पलीकड पार्ट दिसतो ना सोलारचा, तर त्या सोलारच्या प्लेटी तो आपल्या खालचा बोर आहे. हा हिरवा पाईप दिसतोय ना, तर हा हिरवा पाईप ज्या बोरला गेला ना, त्या बोरसाठी त्या पलीकडच्या प्लेट आहेत. इकडे चाललंय आपलं मोकडायचं. ट्रॅक्टर आले खालच्या शेतात. आता हा हिरवा कलरचा पाईप आहे ना, हा काढून घ्यायचा आहे शेतातला. मग ट्रॅक्टर आता हे शेत मोकडेल. आबाळ आलेले आज, पण सगळं आबाळ आलेले. पाऊस आला तर चांगलंच आहे. आज पाऊस लवकर यायला पाहिजे आपल्याकडे. आता पावसाळा चालू झाला म्हणायचं एक 7-8 दिवसांनी. ते बघा मोगड्यात कसं आयचं अडकलंय, मुळ्या वगैरे. आता इथंच थांबावं लागणार आहे मोगडूनच. तर ह्या अडकलेल्या मुळ्या ते काढायला तर पप्पा काढतात मुळ्या. बघा इथं खालचा बोर, हा आपला खालचा बोर आहे. आणि मला सोबत अडकलेला आयचं काढ लागायला मला. इकडं आपलं शेत आहे. आणखीन मुळ्याच काढते तिकडं. तिने दिवसभर वेचल्या तरी मुळ्या संपायच्या नाहीत. आणि इकडं आपले शेजारी राहतात. आपल्या समोर पण वस्ती. इकडं शेजारी राहतात. पर अशी सरळ ह्या रोडच्या कडेने वस्ती. इकडं आपले शेजारी त्या कॉर्नरला. ह्या मुळ्याने तर आपल्याला लयच बेजार केलं बाबा. इथं मी थांबलोय, तिकडं पप्पा मुळ्या काढतायत. तर ओम गेला घरी. आणि पाऊस पण चालू झालाय थोडा थोडा. आबाळ तर आलेलंच आहे. आणि पाऊस यायला पण पाहिजे, कारण की आता पाऊस यायचाच टाईम आहे. थोडंसं शेतं वगैरे मऊ पडतात ना पाऊस आल्यावर. ट्रॅक्टर आता खालचं शेत मोगडून वरच्या शेतात आलंय. आजचा दिवस तर ह्याच्यातच जातोय. लय हे बघा, हे असं मुळ्यात ना, तर ह्या मुळ्या अशा अडकतात त्याच्यात मोगड्यात. त्याच्यामुळे थांबावं लागतंय. आजचा दिवस जातो ह्याच्यात. तर 6:15 वाजलेत. दुपारी जेवण केल्यानंतर काहीच काम केलं नाही. फक्त त्यांना खायला टाकलं होतं जनावरांना. सरजा कसं सांडतोय साईडला. त्यांना आता पाणी पाजून घेतो. वेळ पण झाला त्यांना पाणी पाजायचा. आपलं थोडंसं खत भरायचं राहिले, पण त्यानंतर कधी भरायचं. आज पाऊस काही जास्त आला नाही. आपली बैलगाडी पण इथंच लावलेली खताची. दुपारनं आत नव्हतं धरला. आता बैलांना चालले पाण्यावर. चिमण्या तर गेला पण हवदार. ओमने नेला चिमण्याला. चिमण्या तर पाणी पित नाही. सरजा पेल की नाही सांगता येत नाही. थोडासा पाऊस आला होता ना, तर वातावरण थंड आहे. म्हणजे थोडंसं म्हणजे उगत झिमझिम, काय माती पण लागत नाही बैलाच्या पायाला. उगत थोडंसं आला होता, पण त्यानेच वातावरण थंड झालं ना, त्याच्यामुळं पाणी पित नाही जनावर. शेवटची गाय गंगा पाण्यावर आणली. हिला असेल तहान, कारण हिने भरपूर कुट्टी खाल्ली. पाणी पिणार काय बघू. एवढ्या जवळ गेली हौदाची म्हणजे पिणारच. पितेच ते पाणी. आणि टाईम तर झाला दिवस मावळायचा. तर 7 वाजलेत. ते 10 मिनिटात दिवस मावळेल. किती लाल झाले.